नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी RJ रेणुका आहे तुमच्यासोबत. नगर डायरी हा आपला शो सुरू झालेला आहे आणि नगरकर आजच्या आपल्या शो मध्ये आपल्या सोबत आहेत छत्रपती संभाजीनगर येथील उपजिल्हाधिकारी, लेखिका आणि सॉफ्ट स्किल ट्रेनर अंजली अभय धानोरकर मॅडम. त्यांच्याशी आज आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूयात आजच्या गप्पांना. नमस्कार मॅडम, सगळ्यात आधी तर आजच्या शोमध्ये आणि आमच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला असं विचारेल की तुमच्या बालपणाविषयी आणि एकंदर शैक्षणिक प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? रेणुका, धन्यवाद. रेडिओ नगरमध्ये येऊन मला पण फार छान वाटलं आहे. माझ्या बालपणाबद्दल आणि शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं सगळं शिक्षण जे आहे ते तालुका लेवलवर झालं. म्हणजे मराठवाड्यामध्ये अंबड जे आहे जालना जिल्ह्यामधलं, जालना हा मागासलेला जिल्हा समजला जातो, तर तिथल्या अंबडमध्ये माझं ज्युनियर कॉलेज झालं. त्याच्याही अगोदरचं माझं शालेय शिक्षण वैजापूर, पैठण अशा तालुका प्लेसेसवर झालं. आणि नंतर मग 10thला मी टॉपर होते, पण तरीही मला सायन्स घ्यायचं नव्हतं. म्हणजे 1990ला माझं 10वी झालं, तेव्हा सगळेजण टॉपर असले की मेरिट स्टुडंट हे नेहमीच डॉक्टर आणि इंजिनिअरिंगला जायचे, पण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळे 11वीपासून मी जाणीवपूर्वक आर्ट्स फॅकल्टी घेतली आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझं ॲज अ तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालं. मॅडम, MPSC किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा हे तुम्ही कधी ठरवलं आणि पहिलं यश तुम्हाला कधी आणि कसं मिळालं? MPSC आता जसं माहीत आहे ना रेणुका, सगळ्यांना माहीत आहे. पुन्हा आता यूट्यूबवर किंवा बाकीच्याही सगळ्या डिजिटल मीडियावर भरपूर सारी माहिती येत असते की स्पर्धा परीक्षा काय आहे. ऑनलाईन गायडन्ससुद्धा मिळतं. पण जेव्हा मी म्हटलं तसं की 1990ला माझं 10वी झालं आणि 95ला माझं ग्रॅज्युएशन झालं, तर तेव्हा तोपर्यंतसुद्धा अशा काही स्पर्धा परीक्षा असतात आणि आपण ऑफिसर होऊ शकतो हे ॲज सच माहीत नव्हतं. पण ग्रॅज्युएशनमध्ये असताना माझ्या लक्षात आलं की असं काही आहे स्पर्धा परीक्षा. तेव्हा औरंगाबादमध्ये फक्त एकच अकॅडमी होती आणि ती तशा स्पर्धा परीक्षा घ्यायची. मग तिथून माहिती घेतली की ओके, हे असं असं सगळं असतं. मी क्लासेस नाही लावले, पण मग फर्स्ट अटेम्प्टमध्ये सगळा सिलेबस पाहून घरच्या घरी अभ्यास करून त्याच वेळेस माझं मी PG पण सुरू केलं. कारण साधारणतः 1.5 ते पावणे 2 वर्ष लागतात MPSCचं सर्कल पूर्ण व्हायला, प्रिलिमपासून तर रिझल्ट डिक्लेअर होईपर्यंत. मग तोपर्यंत काय करायचं म्हणून बाकीचे जण शिक्षण घेता घेता स्पर्धा परीक्षा देतात. मी स्पर्धा परीक्षा देता देता PG केलं आणि काही 1-2 महिन्यांच्या फरकाने दोन्हीचेही रिझल्ट लागले. माझं जे होतं जर्नलिझममध्ये मी PG केलं आहे, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. तर त्याचा रिझल्ट लागला आणि 1-1.5 महिन्यामध्येच MPSCचा रिझल्ट लागला, ज्यात मला माझा सेकंड प्रिफरन्स होता तहसीलदारचा, तो मला मिळालेला होता. सो तहसीलदार झाले फर्स्ट अटेम्प्टमध्ये. मॅडम, तुम्ही आता सांगितलं की तहसीलदार म्हणून तुमची पहिल्यांदा नियुक्ती झाली, तर तहसीलदार म्हणून काम करत असतानाचा तुमचा अनुभव कसा होता? खूप छान होता. एक वैशिष्ट्य फक्त मी आताच्या कम्पॅरेटिव्हली सांगू इच्छिते की तेव्हा महिला अधिकारी ॲज सच नव्हत्या कोणी, म्हणजे फारच रेअरली कोणीतरी असायचं. आणि जेव्हा आम्ही मिटिंगला वगैरे जायचो किंवा एकंदरीत त्या वातावरणामध्ये ड्रायव्हरपासून तर कलेक्टर कमिशनरपर्यंत सगळेच्या सगळे जेंट्स असायचे. आणि ठीक आहे, मी तर जस्ट PG झालंच तिथे जॉईन झालेली होते, पण लोकांचा एक अनुभव असा यायचा की त्यांना आश्चर्य वाटायचं की तालुका प्लेसला एक कोणीतरी मुलगी, म्हणजे जस्ट तेव्हा मी 23 वर्षांची होते जेव्हा जॉईन झाले, की कोणीतरी तहसीलदारच्या पदावर बसली. एकतर लेडीज आणि तीही जस्ट आता पासआउट झालेली, जिचं लग्न पण नाही झालं, ती तहसीलदार आहे. तर बरेचदा जाणवायचं की लोक काही ना काहीतरी निमित्त काढून तिथे भेटण्यासाठी यायचे, की त्यांना पाहायचं असायचं की हे तहसीलदार कशी असते म्हणून. आत्ताच तुम्ही सांगितले, मी खरं तर हा प्रश्न विचारणारच होते की आता आपण पाहतो की मुली खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, पण काही वर्षांपूर्वी महिलांना एवढं स्वातंत्र्य सुद्धा नव्हतं आणि त्याच काळामध्ये तुम्ही तहसीलदार म्हणून काम केलं आहे. तर बऱ्याच वेळेला असं सुद्धा होत असेल की पुरुष कर्मचारी आहेत, तर आपण एका स्त्री पुढे कसं हे म्हणणार किंवा कसं आपण आपल्या भावना हे करणार, असं सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेला अनुभव आला असेल? रेणुका, तू म्हणते तसा सुरुवातीच्या काळामध्ये खूप अनुभव आला आणि आता मी ड्रास्टिकली बघते आहे की पुरुषांना सवय लागली की आता लेडी ऑफिसर असू शकते आणि तिच्या सबऑर्डिनेशनमध्ये आपल्याला काम करावं लागू शकतं. आणि जर आपलं चुकलं तर ही जरी लेडी असली तरी सुद्धा ती आपल्याला फायर करू शकते. हे आता पुरुषांची मानसिकता तेवढी ॲडजस्ट झाली आहे, पण सुरुवातीला तसं अजिबात नव्हतं.
म्हणजे एका कोणीतरी मुलीला आपण मॅडम म्हणायचं, ती आपल्याला आदेश देते, हे काम का नाही केलं विचारते, किंवा हे काम एवढ्या वेळात झालंच पाहिजे असं काहीतरी आपल्याला सांगते. आणि तेव्हा मग ते टिपिकल ते सगळे वाक्य असायचे की मॅडम तुमचं वय जेवढं नाही ना त्याच्यापेक्षा जास्त आमची सर्व्हिस झाली आहे. हे असे पण काही वाक्य ऐकायला मिळायचे. पण तरी माझ्या हे लक्षात आलं की आपण कामानं स्वतःला प्रूव्ह केलं ना की मग नाही म्हटलं तरी त्या लोकांना आपल्याला ॲडजस्ट करून घेतल्याशिवाय भाग नाही. काम जास्त करावं लागतं एक लेडी ऑफिसर म्हणून, पण होतात ते लोक नंतर ॲडजस्ट. ते सुरुवातीचे अनुभव असे वेगळे होते एकदमच. मॅडम, महिलांची प्रशासकीय राजकीय साखळी भारतीय निवडणूक इतिहासामध्ये पहिल्यांदा तुम्ही घडवून आणली, हो. तर त्याबद्दल काय सांगाल? मी जेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी होते ना रेणुका, खुलताबादला, तर जगप्रसिद्ध वेरूळ जे आहे ते तिथेच आहे. आणि माझ्याकडे बऱ्याच शिक्षिका यायच्या की आमची ड्युटी कॅन्सल करा म्हणून. जनरली आम्ही शिक्षिकांना म्हणजे ह्या ज्या महिला येतात निवडणुकीसाठी पोलिंग पार्टीमधल्या, तर त्यांना आम्ही फक्त बोटाला शाई लावण्याचं काम देतो आणि ते बाकीच्या सगळ्या कामांच्या तुलनेत अतिशय सोपं असतं. पण तरीसुद्धा बऱ्याच महिला यायच्या की माझी ड्युटी कॅन्सल करा कॅन्सल करा. तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की कलेक्टर जेव्हा ज्या होत्या त्याही तेव्हा महिलाच होत्या. म्हटलं त्या महिला, मी महिला, माझी तहसीलदार महिला, आम्ही सगळं काम करतोय, यांना साधं बोटाला शाई लावायचा काय प्रॉब्लेम आहे. मग यांच्यासमोर आपण काहीतरी आदर्श निर्माण केला पाहिजे. कारण आतापर्यंत जेवढे इलेक्शन घेतले होते तेव्हा प्रत्येक वेळेस हाच अनुभव असायचा. म्हणून मग मी ठरवलं की वेरूळचे 4 बूथ मुद्दाम ते निवडले. कशामुळे ते पण तुला सांगते. आणि मग तिथे पूर्णतः पोलिंग पार्टी महिलांची ठेवली. आता 2019च्या लोकसभापासून सखी बूथ ही कन्सेप्ट सुरू झाली, पण हे मी 2017ला केलं. पोलिंग पार्टी सगळी महिलांची, BLO पासून तर DEO पर्यंत आम्ही सगळ्या प्रशासकीय चेनमध्ये सगळ्याच महिला, झोनल ऑफिसर महिला, सेक्युरिटी जी बोलवली ती पण मी सगळी महिलांची बोलवली. आणि विशेष म्हणजे त्याच्यात असं होतं रेणुका की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत्या, त्याच्यामुळे वेरूळचे ते 4 बूथ मी निवडण्याचं कारण पण असं होतं की तिथल्या सगळ्या जिल्हा परिषदसाठीच्या आणि पंचायत समितीसाठीच्या राखीव जागा ज्या होत्या उमेदवारांच्या त्या सगळ्या महिलांसाठी राखीव होत्या. याचा अर्थ तुझ्या लक्षात येईल की उमेदवार सुद्धा सगळ्या महिला होत्या. आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना मी रिक्वेस्ट केली की एवढं सगळं मी महिलांचं करते, त्याच्यामुळे तुम्ही पण तुमचे पोलिंग एजंट महिला द्या. आणि माझ्या एका रिक्वेस्टवर सगळ्या पोलिंग पार्टीजनी ऐकलंही, माझ्या विनंतीला मान दिला आणि सगळे पोलिंग एजंटसुद्धा महिला दिलं. सो अशी पहिल्यांदा ती साखळी घडून आली. आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की अजूनसुद्धा अशा रीतीने की उमेदवारही आणि पोलिंग एजंटही महिला अजून तरी कुठे झालेलं नाही आहे. नक्कीच. आणि असा ओनली वन प्रोग्राम तुम्ही सुद्धा रन केला की जो आतापर्यंत सुद्धा कोणी केलेला नाहीये. तर मॅडम, आतापर्यंत तुम्हाला खूप वर्ष झाली, खरं तर तुम्ही शासकीय सेवेमध्ये आहात, तर आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासामध्ये एखादा लक्षात राहिलेला प्रसंग किंवा आठवण अशी आहे का? हो ग, तशा आठवणी खूप आहेत. आता 25 वर्ष माझी सर्व्हिस झाली आहे तहसीलदार म्हणून, डेप्युटी कलेक्टर म्हणून. तेव्हा लक्षात येतं की जेव्हा आपण इतरांचे काही काम करतो, काहीतरी नियमामध्ये अडकल्यामुळे काही वर्षांपासून ते पेंडिंग राहिलेले असतात, अशा वेळेस आपण मंत्रालय लेवलवर पण पर्स्युएशन करतो, त्या नियमांना काहीतरी वेगळ्या पद्धतीनं मार्ग काढण्यासाठी आपण बघतो. आणि समोरच्या माणसाचं काम जेव्हा होतं तेव्हा तो ज्या पद्धतीनं त्याच्या म्हणजे आनंदाश्रू ज्याला आपण म्हणतो ना, तसे मी पुनर्वसनला असताना आनंदाश्रू एका वृद्ध गृहस्थाच्या डोळ्यातून आलेले मी बघितलं. तेव्हा मला समाधान वाटलं की यस, आपण ह्या खुर्चीवर येऊन काहीतरी नक्की करू शकतो. मॅडम, आतापर्यंतच्या तुमच्या सर्व्हिसमध्ये खूप वेगवेगळी माणसं तुम्हाला भेटली, खूप वेगवेगळे प्रश्न सुद्धा असे तुमच्या समोर आले असतील की जे खूप वर्षांपासून आहेत आणि ते तसेच्या तसेच आहेत, पण त्यात काही बदल नाही होत. पण तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्ही असे काही बदल केले का की जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्याची एखादी प्रॉब्लेम म्हणा किंवा एखादी खूप अवघड गोष्ट आहे ती खूप लवकर करण्यात आली किंवा खूप लवकर मिळाली त्याला? हो, तसं झालेलं आहे. मी भूसंपादनला होते तेव्हा देखील, त्याच्यानंतर पुनर्वसनला होते तेव्हा देखील बरेचदा डॉक्युमेंट्स मिळण्यामध्ये थोडीशी अडचण यायची. पण मग ते डॉक्युमेंट्स आणखी कुठे असू शकतील, आपल्या ऑफिसमध्ये नाही तर दुसऱ्या कोणत्या ऑफिसमध्ये असू शकतील, असं सगळं बघत ते सगळे डॉक्युमेंट्स गोळा करून त्याच्यावरची फाईल पुटअप करून मग वरिष्ठांचं सँक्शन घेऊन त्यांना तो लाभ देणं, असं केलेलं आहे. ते फार छान वाटलं मला तो अनुभव. आणि त्याच्यासोबतच मी जेव्हा खुलताबादला तहसीलदार होते तर तेव्हा तिथे कागजीपुरा नावाचा एक तलाव आहे जो प्रत्येक वेळेस जाता येता तिथे दिसतो.
आणि अशा वेळेस तो पूर्णतः गाळानं भरलेला होता आणि एकही थेंब त्या तलावामध्ये पाणी नव्हतं. पण आमच्याकडे व्ही राधा मॅडम ते तेव्हा कलेक्टर होत्या औरंगाबादला, आणि त्यांनी अमृतधारा हे अभियान सुरू केलं, ज्याच्यामध्ये त्या कागजीपुराचा तलावाचा आम्ही पूर्ण गाळ काढला आणि आता तिथे इतकं छान पाणी झालंय, अजूनही तिथलं पाणी मस्तपैकी जाता येता दिसतं. तर ते पण खूप छान वाटतं की लोकसहभागातूनच केलं, पण तरीसुद्धा एक तलाव आपण पूर्णपणे त्याचा श्वास त्याला परत केला. हे असे फिलिंग्स खूप छान असतात आणि भरपूर तसे अनुभव आहेत. आणि या खरं तर आठवणी बनवून जातात असं हो. एखादं काम करणं म्हणजे. मॅडम, सरकारी नोकरीसोबतच परदेशातील काही मासिकांमध्ये तुमचे लेख प्रसिद्ध हो. झाले आहेत. तर तुमची दुसरी बाजू म्हणजे एक शासकीय नोकर म्हणून वेगळी बाजू आणि लेखन म्हणजे खूपच वेगळं क्षेत्र आपण असं हो. म्हणू शकतो. तर मुळात लेखनाची आवड तुम्हाला कशी लागली? रेणुका, मला लिखाण फार पूर्वीपासून आवडतं. म्हणजे इनफॅक्ट माझे वडील स्वतः लिहितात, त्यांचे पुस्तकं प्रकाशित आहे. आई लिहिते, तिचेही पुस्तकं प्रकाशित आहे. माझा धाकटा भाऊ जो आहे त्याला काही पुस्तकातले साहित्यातले पारितोषिकं मिळालेले आहेत. त्याच्यामुळे आईवडिलांचे हे गुण आमच्यात आले म्हणायला हरकत नाही. लहानपणापासून लिहिणं मलाही आवडतं. इव्हन शाळेमध्ये असताना जेव्हा मी निबंध लिहित असते तेव्हा ते निबंधसुद्धा माझे मोस्ट ऑफ द टाइम्स शाळाभर फिरायचे की किती छान लिहिला या विषयावर निबंध. मग नंतर मी पेपरमध्ये लिहायला लागले, मग काही पुस्तकं आले आणि आता सध्या पुस्तकांसाठी लिहित नाही, पण यूट्यूबच्या स्क्रिप्ट मात्र भरपूर लिहित असते. सो लिखाण चालू आहे. मॅडम, परदेशातल्या मासिकांमध्ये आपलं नाव येणं किंवा हो, आपला लेख हो. प्रसिद्ध होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. Yes. तर तो अनुभव तुमचा कसा होता आणि ते लेखन नेमकं काय होतं? जेव्हा आत्ता आपण चर्चा केली ना, पूर्ण महिलांची प्रशासकीय आणि शासकीय साखळी, कसं आहे की भारत हा सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे, म्हणून बाकीच्याही देशांना अजूनही खूप अट्रॅक्शन वाटतं की एवढी मोठी लोकसंख्या असतानाही आणि इतकी आपण म्हणतो ना विविधतेत एकता आहे, एवढे सगळे जात धर्म असतानाही इथली लोकशाही व्यवस्था कशी टिकून आहे. आणि जेव्हा हे इलेक्शनचं असं सगळं मी केलं होतं आणि भरपूर मीडियाने चांगल्या प्रकारे त्याला पब्लिसिटी दिली होती, आपल्या इथल्या फेमिनानं सुद्धा त्याच्यावर एक लेख लिहिला, म्हणून मग स्पेनमधल्या आणि अमेरिकेतल्या 2 नियतकालिकांनी माझ्याशी संपर्क साधला की नेमका तुमचा प्रवास कसा झाला, तुम्ही हे कसं केलं, तुमची प्रेरणा काय होती, हे सगळं आम्हाला सांगा म्हणून. मग मी त्यांना सगळं सांगितलं. एकानी म्हणजे स्पेनमधलं जे आहे तर त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला ऑनलाईन. मग तो इंटरव्ह्यूही झाला आणि एक लेडी ऑफिसर लोकशाहीमध्ये ती टिकवण्यासाठी निवडणुकांमध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करते हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. सो त्या पद्धतीनं ते इंटरव्ह्यूज झाले आणि त्याच्यावर मग ते लेख आले सगळे. मला अभिमान वाटतो की खरंच दखल घेतली जाते आपल्या कार्याची. खरं तर आपण कुठलंही काम केलं आपल्यासाठी तर आपण करतोच, पण दुसऱ्यासाठी ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस त्याची दखल खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाते. हो, आणि त्याचं कौतुक जर झालं तर आपल्याला सुद्धा दुसरं काहीतरी करताना आनंद नक्कीच अगदी वाटतो. बरोबर. मॅडम, गट्टीफू, मनतरंग आणि व्यक्तिमत्व विकासासाठी सॉफ्ट स्किल ही सुद्धा तुमची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तर त्याविषयी काय सांगाल? गट्टीफू जे आहे ते बालकथा संग्रह आहे. तेव्हा मी जॉईन सुद्धा नव्हते झाले, म्हणजे PG माझं चालू होतं आणि MPSCचा अभ्यासही चालू होता, तेव्हा ते सगळं पुस्तक लिहिलं होतं. कसं आहे रेणुका की आपण जर लिहित असू ना तर एखादी कल्पना डोक्यामध्ये आली तर ती जोपर्यंत कागदावर आपण उतरवून काढू शकत नाही, म्हणजे काढत नाही, तोपर्यंत झोपच येत नाही. मग असं जेव्हा होतं तेव्हा मग रात्र असो किंवा पहाट असो लगेच मी उठून ते सगळं लिहायला लागायची. मग तसं ते पहिलं पुस्तक आलं गट्टीफू. दुसरं पुस्तक जे आहे मनतरंग, तर तो ललित लेखसंग्रह आहे. ऑफिसर म्हणून वावरताना किंवा एक व्यक्ती म्हणून सुद्धा समाजामध्ये वावरताना जे वेगळे वेगळे सगळे अनुभव आले त्या अनुभवांच्या आधारावर ते लिहिलेलं आहे. आणि नंतर काही वर्षानंतर लक्षात असं आलं की आपण सगळेजण अकॅडमिक स्किल्सवर खूप भर देतो. किती टक्के मार्क पडले, 10वीला इतके टक्के पाहिजे, 12वीला तितके टक्के पाहिजे, वगैरे वगैरे. पण सॉफ्ट स्किल हा असा प्रकार आहे ना की ज्याचा वाटा आपल्या आयुष्यात 85% इतका असतो, त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. म्हणून तर मग असे IIT झालेलेही मुलं आपल्याला सुसाईड करताना दिसतात किंवा कोरोनाच्या काळातही खूप जणांनी सुसाईड केलं का, त्यांना त्यांचं इमोशनल नाही सांभाळता येत सगळं. मग एक 8-10 वर्षांपूर्वी मी जेव्हा सॉफ्ट स्किलबद्दल वाचन सुरू केलं आणि तो भाग खूप महत्त्वाचा आहे लक्षात आलं, मी त्याच्यावर मग अभ्यास केला, माझे काही सेशन्स प्रिपेअर केले आणि तो इतका महत्त्वाचा भाग आहे की मी वेगवेगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन त्याचं ट्रेनिंग देते.
कारण आपल्या लाईफ सेव्हिंग त्याला म्हणायला पाहिजे. सॉफ्ट स्किलला आता लाईफ स्किल्स म्हटलं जातं ना. मग त्याच्यावरच आधारित हे पुस्तक आहे की लोकांना तोंड ओळख तरी व्हावी नेमकं सॉफ्ट स्किल हा काय प्रकार आहे म्हणून. मॅडम, आपल्या मराठीतलं एक महत्वाचं पुस्तक ते म्हणजे साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तक. आपण खरं तर लहानपणापासूनच ते वाचतोय की आता वाचायला सुरुवात केली तर हे पुस्तक वाचायलाच हवं. तर श्यामची आई या पुस्तकाचं तुम्ही अभिवाचन सुद्धा केलं आहे, तर तो तुमचा अनुभव कसा होता? तो खूप छान होता अनुभव. कारण जेव्हा जेव्हा संस्कारांचा विषय येतो ना, त्या प्रत्येक वेळेस साने गुरुजींच्या श्यामच्या आईचा उल्लेख होतोच. पण आता ह्या नवीन पिढीसमोर होतं काय की आई वडिलांना वाटतं की श्यामची आई आमच्या मुलांनी वाचलं पाहिजे, त्यांच्यासारखं वागलं पाहिजे. पण वाचन संस्कृती बऱ्या प्रमाणावर कमी झाली किंवा मग बदलला, त्याचा फॉर्म बदलला की आता ते डिजिटल वगैरे सगळं वाचन सुरू झालंय. पण मग मला असं वाटलं की ऐकणं सगळ्यांनाच खूप आवडतं आणि ते ऐकणं कसं आपण काम करताना किंवा कुठेतरी प्रवास करताना सुद्धा ऐकू शकतो. म्हणून मग त्याचं अभिवाचन केलं आणि तो अनुभव खूप छान होता. अक्षरशः काही धडे वाचताना मला ते रेकॉर्डिंग थांबवून डोळे पुसून स्वतःला शांत करून मग पुन्हा वाचन सुरू करावं लागायचं. म्हणजे एकदम हृदय अनुभव होता तो. अगोदरच्या सगळ्या काळामध्ये मी जात होते जेव्हा मी लहान असताना ते पुस्तक वाचलेलं होतं आणि छान एक्सपिरियन्स तो. इतर मुलांनाही ऐकताना फार छान वाटतं अशा कॉमेंट्स माझ्याकडे येतात. तेव्हा आपण जे केलं ते चांगलं झालं असंही समाधान वाटतं. खरं तर श्यामची आई म्हणजे एक संस्कार आहे असं आपण म्हणतो. मॅडम, यासोबतच तुम्ही काही पुस्तकांचे अनुवाद सुद्धा केले आहेत. तर लेखन आणि त्यासोबतच अनुवाद हे कसं करता तुम्ही? मला आवडतं, बेसिकली मला पुस्तक वाचनच आवडतं. आणि मी हा अनुभव घेतला जेव्हा पहिलं पुस्तक मी माझं अनुवादित केलं. मुकेश कुमार आहेत IAS ऑफिसर झारखंडचे, त्यांचं पुस्तक होतं आप भी IAS बन सकते हो, हिंदी पुस्तक होतं. त्याचं मी मराठी अनुवाद केला आणि लक्षात असं आलं की आपण पुस्तक वाचताना जेवढं परसेप्शन होतं त्याच्यापेक्षा कितीतरी वेगवेगळ्या डायमेन्शन्सने पुस्तकाचा अनुवाद करताना होतं. म्हणजे पुस्तक अनुवादित करून बाकीच्यांना उपलब्ध करून देणं हा जसा महत्त्वाचा भाग आहे, तसंच त्याच्यातून स्वतःला पण खूप काही शिकता येणं हा पण महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मग मी पुढचेही पुस्तक अनुवादित करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये डेल कार्नेगीचं केलं आहे द लीडर इन यू. आता आणखी एक पुस्तक अनुवादित केलंय पण ते अजून यायचं आहे मार्केटमध्ये. सो तोही एक्सपिरियन्स छानच. मॅडम, लेखन तर तुम्ही करताच, पण त्याचसोबत विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये तुमच्या पुस्तकांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. तर त्याबद्दल काय सांगाल आणि तो अनुभव कसा होता? फारच छान. म्हणजे मला असं वाटतं रेणुका, जेव्हा मला पहिल्यांदा कळालं, माझं मनतरंगमधला एक तो लेख होता ॲक्च्युली, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या सिलेबसला लागलाय 2012 साली. मला सांगितलं कोणी, तेव्हा आमच्याच एका कलिग अधिकाऱ्यांनी सांगितलं. माझा अगोदर विश्वास बसलाच नाही. म्हटलं मला काहीच माहीत नाही, असं मी कुठे काही पाठवलं नव्हतं, काही नव्हतं, ते कसं शक्य आहे. पण नंतर जेव्हा ते पुस्तक मी आणलं सिलेबसचं डॉक्टर बामूच्या आणि पाहिलं की माझा त्याच्यामध्ये धडा आहे, तेव्हा खूपच आनंद झाला. विशेषतः तो आनंद याच्यासाठी होता रेणुका की ज्या कॉलेजमधून म्हणजे असाईन सगळे ते आमच्या डॉक्टर बामूलाच असायचे कॉलेज ज्यांच्यामधून मी शिकले, ते कॉलेज ज्या युनिव्हर्सिटीतलं मला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मिळालं आहे, PGचं मिळालं आहे, त्याच युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये माझा धडा असावा. फार कौतुकास्पद वाटलं मला आणि आपण खरंच छान लिहितो हे पुन्हा एकदा लक्षातही आलं. खरं तर आपण लिहितो त्याची पावती मिळाल्यासारखं आहे ते. मॅडम, शासकीय नोकरी आणि लेखन यासोबतच सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून सुद्धा तुम्ही काम करता. तर तो अनुभव तुमचा कसा आहे आणि मुळात सॉफ्ट स्किलची गरज आत्ताच्या मुलांना आहे? खूप आहे. कारण जसं मी तुला आत्ता म्हणत होते की आपण फक्त अकॅडमिक्सवर फोकस करतो, आपल्या आयुष्यात त्याचा भाग फक्त 15% असतो. पण हे सॉफ्ट स्किलचं 85% नाही सांभाळलं तर नोकरी तुम्हाला कितीही छान मिळालेली असेल किंवा तुमचं स्वतःचा जो काही उद्योग व्यवसाय असेल तो तुम्ही फार छान पद्धतीनं डेव्हलप केला असेल, पण वर्क लाईफ बॅलन्स साधायला अडचण जाते. आणि बरेच उदाहरणं पाहिले की बाकीच्या स्तरावर ते यशस्वी असले तरी रिलेशन्स त्यांचे हॅम्पर झालेले असतात, स्वतःची हेल्थ हॅम्पर झालेली असते. म्हणजे बऱ्याच गोष्टींना त्या सोडून हे असं यश मिळवणं हे पण काही योग्य नाही ना. सो सॉफ्ट स्किलच्या संदर्भानं लोकांमध्ये मी तेच पोहोचवण्याचा प्रयत्न करते की एक गोष्ट सोडल्यावर दुसरी मिळते अशी काही गरज नाहीये. आपल्याला दोन्हीमध्ये बॅलन्सिंग करता येतं. जेव्हा मला फीडबॅक मिळतात की रिलेशन मॅनेजमेंटचं तुमचं सेशन अटेंड केलं आणि त्याच्यामुळे माझ्या आणि माझ्या आईच्या रिलेशनमध्ये असा फरक पडला
किंवा माझ्या मुलांना वाढवण्यामध्ये मी आता अशा पद्धतीनं विचार करू लागले, तेव्हा वाटतं की येस, आपण जेवढा वेळ देतो आहे तर तेवढं त्याचं मूल्य खरोखर मिळतंय. कारण शेवटी आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजात कॉन्ट्रीब्यूट करायचं असतं ना. सो या प्रकारे कॉन्ट्रीब्युशन छान होतं हे मला स्वतःला पण जाणवलं. म्हणजे सॉफ्ट स्किलचा उपयोग फक्त अभ्यासक्रमासाठी किंवा नोकरीसाठीच नाही तर नाही. आपल्या पर्सनल Yes. आयुष्यामध्ये सुद्धा त्याचा खूप जास्त उपयोग होतो. हो. मॅडम, वृत्तपत्रासाठी, मासिकांसाठी तुम्ही लिखाण करता, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन सुद्धा तुम्ही करता, त्यामध्ये सामाजिक प्रबोधन करणारे कार्यक्रम आहेत, त्यामध्ये सुद्धा तुमचा सहभाग आहे. एकंदर लिखाण, अभिनय आणि भाषण सगळीकडेच तुमचं काम हो. चालू आहे. तर हे सगळं मुळात तुम्ही कसं मॅनेज करता आणि त्याबद्दल काय सांगाल? त्याच्या संदर्भात मी तेच एक वाक्य वापरेन. वाक्य खूप जणांनी वापरलेलं असलं तरी तेच मला वापरावं लागेल की असेल आवड तर मिळेल सवड. आणि दुसरा मुद्दा मला या संदर्भात हे पण वाटतं की जेव्हा मी या सगळ्या गोष्टी करते, म्हणजे अनेक शासकीय समारंभांचं पण सूत्रसंचालन मी केलेलं आहे. किंवा आत्ता G20 आलेलं होतं संभाजीनगरमध्ये, तेव्हा G20च्या संदर्भातलं पण तिथे सगळं व्यवस्थित पद्धतीने हँडल करणं, शासन आपल्या दारी होतं. मग त्याचे सुद्धा आम्ही वेगवेगळे छोटे छोटे व्हिडिओज बनवले. इव्हन तुला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगते, याच्यात ॲड करू इच्छिते मी, की कोरोना जेव्हा सुरुवातीला आलं कुणालाच माहीत नव्हता हा प्रकार काय आहे आणि हँडल कसा करायचा आहे. ते ट्रायल अँड बेरर बेसिसवर बऱ्यापैकी चालू होतं सुरुवातीला. मग तेव्हा काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजे आणि का घेतल्या पाहिजे हे पण काही जणांना पटत नव्हतं ना, की आम्ही नाही करणार, आम्हाला काही गरज नाही, सो तुम्ही पण केलं पाहिजे. अशा संदर्भातले वेगळे वेगळे यूट्यूब व्हिडिओज बनवले आणि त्याच्यामार्फत अवेअरनेस क्रिएट केला. शासन आपल्या दारी जेव्हा आलं तेव्हा हे शासन खरंच आपल्याला काय काय देणार आहे आणि त्याचे लाभ तुम्ही कसे घेऊ शकता याच्या संदर्भातले सुद्धा छोटे छोटे व्हिडिओ बनवण्यात आले. त्यासोबतच इलेक्शनची प्रोसेस फार अवघड असते आणि विशेषतः पदवीधर इलेक्शन असेल, त्याचं काउंटिंग असेल तर त्याची फारच प्रक्रिया किचकट आहे. म्हणजे आम्ही प्रशिक्षण जेव्हा देतो अधिकाऱ्यांना तेव्हा सुद्धा बरेच वेळा त्यांना डाऊट्स असतात आणि ते क्लॅरिफाय करावे लागतात. मग काउंटिंग कसं करायचं याचं अतिशय सोप्या भाषेमधला एक आम्ही व्हिडिओ तयार केला, सगळा तो पूर्ण सेटअप उभारून. याचा सगळ्यांना फायदा झाला हे लक्षात येत होतं. आणि जेव्हा असं लक्षात येतं ना तेव्हा मग व्हिडिओ करण्यामध्ये आपला किती वेळ जातोय, सूत्रसंचलनाची तयारी करताना आणि प्रत्यक्ष सूत्रसंचलनात किती वेळ जातोय याचा काहीच विचार डोक्यात नसतो. फक्त आपण केलेल्या कामाला समोरच्यांच्या चेहऱ्यावरून प्रत्येकजण येऊन आपल्याला कमेंट करतील असं काही नाही, पण समोरच्यांच्या चेहऱ्यांवरून आपल्याला फीडबॅक जेव्हा मिळतो तेव्हा आलेला सगळा स्ट्रेस निघून जातो कामाचा. म्हणून मी तर उलट असं म्हणते की ते माझ्यासाठी स्ट्रेस रिलीजर आहे या सगळ्या गोष्टी करणं. आणि खूप शांतता देणारं एक, जेव्हा मी लिहायला लागते तेव्हा मी एका प्रकारे मेडिटेशनमध्ये गेलेली असते, त्याच्यामुळे जमतं, सगळंच जमतं आणि मी एन्जॉय करते हे सगळंच. म्हणजे लिखाण करणं हे तुमच्यासाठी स्वतःच रिफ्रेश करण्यासारखं आहे. अगदी. मॅडम, आतापर्यंतच्या तुमच्या करिअरमध्ये खूप वेगवेगळे पुरस्कार तुम्हाला मिळाले हो. आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? पुरस्कार मिळणं म्हणजे जसं आपण आता बोलतोय ना की ती एक आपल्या कामाची पावती असते आणि तशी पावती आपल्याला दिली जाते. जेव्हा शासन लेवलवर पुरस्कार मिळतात तेव्हा पण खूप प्राऊड फील होतं. जेव्हा समाजातले काही पुरस्कार मिळतात तेव्हाही खूप प्राऊड फील होतं. या पुरस्कारांच्या प्रत्येक वेळेस खूप छान वाटलंच आहे. पण पुन्हा एकदा मी ते सांगू इच्छिते की जेव्हा समोरच्याच्या चेहऱ्यावर दिसतं, की जसं तू आत्ता उल्लेख केला की बरेच कार्यक्रमांना मी जाते, मी बोलत असते आणि लक्षात येतं की त्यांना सुद्धा कुठेतरी लिंक लागते मी जे बोलते त्याच्या संदर्भामध्ये, आणि त्यांना सुद्धा काहीतरी लाईफमधलं क्लिक होतंय त्यांच्याही वागण्यामध्ये. आता माझ्या बोलण्यामुळे पॉझिटिव्ह थोडा का असानं फरक पडणार आहे, तर तो पुरस्कार मला सगळ्यात मोठा वाटतो. आणि माझ्या सुदैवानं असे पुरस्कार भरपूर मिळालेले आहेत. सगळ्याच म्हणजे प्रेक्षकांची किंवा जे म्हणजे त्या कार्यक्रमांच्या तिथे पण ऑडियन्स म्हणून आलेले असतात त्या सगळ्यांना या संदर्भानं मी आता म्हणजे काय ही संधी साधून मी सगळ्यांना खूप थँक्स म्हणू इच्छिते. थँक्यू. मॅडम, MPSC आणि UPSC परीक्षा ज्यांना द्यायच्या आहेत त्यांनी मुळात अभ्यासाची सुरुवात कशी करायला हवी असं तुम्हाला वाटतं? एक तर मी पण जेव्हा ह्या मुलांशी बोलायला जाते ना रेणुका, तेच मी अवश्य आता पुन्हा सांगेन की सगळ्यात अगोदर ग्रॅज्युएशनवर व्यवस्थित लक्ष दिलंच पाहिजे. प्लॅन B आपला तयार असला पाहिजे. कारण लाखो मुलं मुली जेव्हा बसतात परीक्षेला तेव्हा ज्यांचं सिलेक्शन होतं ते हार्डली 1-2 आकडी संख्या असते ती. त्याच्यामुळे बाकीच्यांचा प्लॅन B जर तयार नसेल ना तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्रस्ट्रेशनवर जातात.
सो ग्रॅज्युएशन फार व्यवस्थित करायचंय, लक्ष देऊन करायचंय. इन केस स्पर्धा परीक्षामध्ये नाही झालं तर त्या ग्रॅज्युएशनच्या आधारावर आपण पुढे काही करू शकू, या पद्धतीनं बघायचं आहे. आणि जेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे आफ्टर ग्रॅज्युएशन, तेव्हा व्यवस्थित सिलेबस बघून घ्यायचा आणि त्याच्यानुसार आपला अभ्यासाचा सगळा टाइम टेबल ठरवायचा. त्यानुसार डिसिप्लिन ठेवून तो अभ्यास सगळा करायचा. हे महत्त्वाचं ठरतं. मॅडम, MPSC परीक्षा आपल्याला द्यायची किंवा स्पर्धा परीक्षा द्यायचं असं विद्यार्थी ठरवतात, पण बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांनी कुणाचं तरी ऐकलेलं असतं की मी 5 तास अभ्यास केला, मी 10 तास अभ्यास केला. मग ती परीक्षा देण्याच्या आधीच मुलांना खूप टेन्शन असतं की आपण पण इतकाच तास अभ्यास केला तरच आपण पास होऊ. तर असं काही असतं का? रेणुका, कसं आहे की सगळ्यात अगोदर ना आपण इतरांशी कम्पेअर करणं सोडलंच पाहिजे. की इतरांना कदाचित 8 तासांची गरज असेल, आपल्याला कदाचित इतक्या लवकर ग्रास्प होत असेल की 2 तास आपल्याला अभ्यास पुरेसा असेल. किंवा काही जणांच्या बाबतीमध्ये कसा मुद्दा येतो की ते वर्किंग पण असतात आणि वर्किंग असताना त्यांना स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असते आणि मग त्यांना वाटायला लागतं की एवढा वेळ तर आम्ही देऊ शकत नाही. काही हाऊसवाईफ्स असतात ज्या घर सांभाळत त्यांना परीक्षा द्यायची असते आणि मग त्या डिप्रेशनमध्ये जातात की एवढा वेळ आम्ही कसा काढू शकू. सो वेळ आपण किती देतोय याला काहीच महत्त्व नाही. आपण जो वेळ देतोय तो क्वालिटी टाईम आहे का, हे महत्त्वाचं आहे. तोंडासमोर आपण 5 तास पुस्तक घेऊन बसत असू पण डोक्यामध्ये त्यातलं फारसं जात नसेल, फक्त आपण घड्याळ लावून मी 5 तास अभ्यास केला असं म्हणणार असू तर त्याला उपयोग नाहीये. त्याच्याऐवजी आपण 1च तास अभ्यास केला पण मन लावून केला आणि जे आपण वाचलं ते सगळं आपल्या लक्षात राहिलंय किंवा त्यातला मेन पार्ट सगळा व्यवस्थित लक्षात राहिलाय, ते महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकाचं जसं प्रत्येकाचे कपडे सारख्याच मापाचे नसतात ना, तसं प्रत्येकाचा हे टाईमसुद्धा सारखाच नसतो. सो आपण स्वतःला बघितलं पाहिजे की मला काय सूट होतं आणि या मर्यादित वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास मला कसा करता येईल आणि स्वतःच्या अनुषंगाने आपण ते सगळं ॲडजस्ट करायचं आहे. म्हणजे जे काही अभ्यास करायचा आहे तो कमी वेळ का असेना पण तो तितकाच मन लावून पाहिजे. अगदी. मॅडम, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना बरेचसे असे विषय असतात की जे विद्यार्थ्यांना अवघड जातात, पण कॉमन असतो की गणित मला अवघड जातं किंवा बुद्धिमत्ता मला अवघड जाते. तर त्याची तयारी विद्यार्थ्यांनी कशी केली पाहिजे? रेणुका, सगळ्यात अगोदर ना, पण हा विषय आता इतका मोठा आहे, पण तुला फक्त एवढं मी सांगू इच्छिते की कोणताच विषय अवघड नसतो असं माझं म्हणणं आहे. म्हणजे जे रुटीनली अगदी म्हटलं जातं ना, गणित आणि इंग्लिश ना फार अवघड आहे किंवा उद्या गणिताचा पेपर का, अभ्यास कर बरं, बिलकुल टाइमपास करू नको, हे कुठेतरी समाजानं आपल्या मनावर बिंबवलेलं असतं की ते अवघड आहे. जर गणित इन इटसेल्फ अवघड असलं असतं तर गणितज्ञ का निर्माण झाले असते, आपल्याच वर्गातल्या कोणाला तरी आउट ऑफ मार्क का मिळाले असते. इंग्लिश जर खरंच मुळात इन इटसेल्फ अवघड असलं असतं तर इंग्लिशमध्ये सुद्धा खूप चांगले मार्क का कुणाला मिळाले असते, कुणीही फ्लुएंट इंग्लिश का बोलू शकलं असतं. याचा अर्थ मे बी आपल्याला कदाचित ते शिक्षक चांगले मिळाले नाहीत किंवा ह्या समाजाने जो बाऊ केला तो आपण मनावर तसाच ठेवला म्हणून आहे, असं काही असेल. पण अवघड असंच काही नसतं. फक्त काय होतं की थोडीशी आपली कुठेतरी प्रॅक्टिस कमी पडलेली असते, थोडासा त्याचा जास्त अभ्यास करावा लागणार असतो. कदाचित या सगळ्या बाऊ झालेल्या असल्यामुळे किंवा समाजानं बाऊ केल्यामुळे आपण तो विषय नीट समजून घेत नाही, असं काहीतरी असू शकतं. सो हे सगळे बॅरियर्स काढून टाकले तर व्यवस्थित तोही विषय आपल्याला सोपा जाईल. मॅडम, कुठलीही डिग्री घेतल्यानंतर मुलं मुली असं ठरवतात की आता स्पर्धा परीक्षा द्यायच्या, MPSC द्यायची, UPSC द्यायची, पण बऱ्याच जणांचं सुरुवातीलाच असं कन्फ्युजन असतं की परीक्षा तर मी देईल पण कुठल्या पदासाठी मी नेमकी परीक्षा देऊ, यामध्ये खूप गोंधळ असतो. तर ते मुलांनी कसं ठरवलं पाहिजे? स्वतःचा ॲप्टिट्यूड फार महत्त्वाचा आहे रेणुका. आणि इव्हन मी त्याच्याही पुढे जाऊन तुला असं म्हणते की बरेच विद्यार्थी मला पण असे दिसतात की सगळेच जण आता आजकाल, म्हणजे कधी कधी तर मी त्याला शब्द फॅड हा वापरते की स्पर्धा परीक्षांचा फॅड आलंय. कुणालाही विचारावं तर मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय करायचं तुला नक्की काहीच माहीत नाही, मग याला काही अर्थ नाहीये ना. सो पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सगळ्या आपल्या श्रोत्यांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला खरंच स्पर्धा परीक्षा द्यायची आहे का याचा विचार करा अगोदर. मे बी तुमचा तो ॲप्टिट्यूड नसेलही, मे बी तुम्हाला दुसरं काहीतरी व्हायला खूप आवडत असेल. सो प्रत्येक क्षेत्रातलं करिअर खूप सुंदर आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर करायला संधी पण आहे. मग पहिला मुद्दा तिथेच येतो की खरंच आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत का, आणि येस जर असेल तर मग स्वप्न मोठे पाहायचेत ना. म्हणजे जर UPSC देता येऊ शकत असेल तर UPSCचाच विचार करायचा आहे. नाही मला कुठे डायरेक्ट IAS बनता येणार आहे असं म्हणून आपण स्वतःला ऑलरेडी लिमिट करून टाकतो. आपल्या लिमिट्स आपण जोखल्या पाहिजे ना. सो स्वप्न पण उच्च पाहायचंय.
म्हणजे काही जण पण जेव्हा म्हणतात की नाही आम्हाला क्लास 3 जरी पोस्ट मिळाली तरी चालेल. का चालेल? चालेल कशासाठी? स्वतःतलं पोटेन्शियल बाहेर काढा. डेफिनेटली तुम्ही क्लास 1 व्हाल, सुपर क्लास 1 सुद्धा व्हाल. सो नेमकं आपल्याला आवडतं काय, त्या फील्डमध्ये आपल्याला का जायचं आहे आणि तिथे जाऊन आपण खरंच काय करू शकणार आहोत याचा जर विचार केला तर स्पर्धा परीक्षा द्यायची का इथून सुरुवात होईल. आणि एकदा द्यायची हे कन्फर्म ठरलं की मग पुढचे सगळे मार्ग ओपन होतात. मग अभ्यास कसा करायचा किंवा कोणते कोणते विषय घ्यायचे ते सगळ्यात पुढचा विषय राहतो. आणि खरं तर हीच पहिली स्टेप आहे की मुळात द्यायचं का नाही द्यायचं. येस, त्यानंतरच, कारण की मग जर ठरवलं आपण की हा मला करायचंच आहे तर त्यासाठीचे प्रयत्न आपण खूप करतो. पण जर नाही मला करायचं पण असं कन्फ्युजन असलं तर आपल्यालाच त्याचा नंतर त्रास सुद्धा Yes. होतो. मॅडम, MPSC किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की चाळणी परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे Yes. टप्पे हो. असतात. त्यातून आपल्याला जावंच लागतं. खरं तर हा प्रवास सुद्धा खूप मोठा आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. पण खूप जणांचं असं होतं की चाळणी परीक्षेमध्ये पास होतात, मुख्य परीक्षेमध्ये पण होतात, पण मुलाखतीमध्ये बरेचसे जण सिलेक्ट नाही होत. तर मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांनी काही विशेष तयारी केली पाहिजे का? कसं आहे रेणुका की रिटर्नचे मार्क्स आणि मुलाखतीचे मार्क्स याचा ताळमेळ जमला पाहिजे. फक्त मुलाखतीवरच सगळं अवलंबून आहे असं नाही. रिटर्न पण पेपर आपले तेवढे छान गेले पाहिजे. मग मुलाखतीला कदाचित काही मार्क कमी जरी पडले तरी रिटर्नचे मार्क्स आपले तिथले भरपाई करून घेतात. त्याच्यामुळे एकतर तो मुद्दा क्लिअर झाला पाहिजे की फक्त मुलाखतीमुळे आपण गेलो असं नाही, तर रिटर्नमध्ये सुद्धा आपल्याला कमी मार्क पडले म्हणून सुद्धा आपल्याला म्हणजे आपण मागे सरकलो की पद मिळालंच नाही किंवा कदाचित खूप खालचं पद मिळालं असं होऊ शकतं. दुसरा मुद्दा, जेव्हा मुलाखतीला आपण जातो ना तर तेव्हा खरंच व्यवस्थित असलं पाहिजे. व्यवस्थित कशा अर्थानं? तिथे फेकाफेकी काही करायची नाही. जर माहीत नसेल तर खरंच माहीत नाही सांगायचं. जर काही चुकलं असेल आणि त्यांनी पॉईंट आऊट केलं की नाही हे तुम्ही चुकीचं बोलताय आणि लक्षात आलं आपल्याला की हो गड्या आपण बोलता बोलता चुकून चुकीचं बोलून गेलो तर तेही ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तिथे जर आपण ब्लफिंग करायला जाऊ तर ते आपल्यापेक्षा फार हुशार असतात. त्याच्यामुळे तिथे काहीच करायचं नाही आणि जे काही सांगायचं आहे ते कॉन्फिडंटली सांगायचं. बेसिकली मुलाखत कशासाठी असते? तुमचा ॲटिट्यूड पाहण्यासाठी असते की तुम्ही खरंच कसे बोलता, एखादा विषय कसा हँडल करता, तुमचे वैयक्तिक विचार काय आहेत. कारण नॉलेज ऑलरेडी रिटर्नमध्ये टेस्ट केलंय. आता तुम्ही प्रत्यक्षामध्ये कसे आहात हे तिथे बघायचं असतं ना. सो तिथे खोटेपणा नाही करायचा, काहीतरी बडेजाव मारण्याचा प्रयत्न नाही करायचा. जे आहे ते व्यवस्थित तिथे करायचं. मॅडम, बऱ्याच वेळेला असं होतं की विद्यार्थी एखाद्या पदासाठी परीक्षा देत असतात की या पदासाठी मला परीक्षा द्यायची आहे, पण ती पोस्ट त्यांना काही मिळत नाही. पण मग त्यांच्या असं मनामध्ये येते की ती पोस्ट तर नाही मिळत आहे. मग त्याच पोस्टसाठी बरेच जण अडकून राहतात. किंवा एखादी मोठी पोस्ट आहे, मला तीच पोस्ट पाहिजे, मग त्याच्या खालची एखादी पोस्ट त्यांना मिळत असते. तर खूप वेळा असं सुद्धा होतं की ती पोस्टसुद्धा ते ॲक्सेप्ट करत नाहीत की नाही मी तीच पोस्ट घेणार आहे. आणि मग असं सुद्धा होतं की त्यांना ती पण भेटत नाही पोस्ट आणि जी अलीकडची त्यांना मिळणार असते ती सुद्धा भेटत नाही. तर असं कन्फ्युजन खूप जणांना असतं. तर यावेळी त्यांनी काय केलं पाहिजे? रेणुका, या सगळ्या संदर्भामध्ये ना पर्सनल डिसिजन्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला असं 2+2चा म्हणजे 2+2=4चा ठोकताळा नाही देता येणार. कारण बरेच उदाहरणं आपल्याला असे सुद्धा दिसतात की नाही मला खालची पोस्ट नाही घ्यायची. म्हणजे इव्हन IPS मिळालेलं सुद्धा म्हणतात की मला IPS नाही व्हायचं, मला IASच व्हायचं आहे. ते सेकंड अटेम्प्ट देतात आणि खरंच IAS होतात सुद्धा ना, कारण त्यांनी तेवढं सगळं ध्येय ठरवलेलं असतं. सो आपल्या ध्येयामध्ये जर डगमग असेल तर मग बेटर वे जी मिळाली आहे ती ॲक्सेप्ट करा. दुसरा उपाय हा पण असतो की जी मिळाली आहे ती ॲक्सेप्ट करा आणि पुढच्यासाठी तयारी करा. किंवा जर आपण खरंच कॉन्फिडंट असू की मला घ्यायची तर तीच आहे, नाही तर नाही. सो ते त्यांचं पर्सनल चॉईस आहे, पर्सनल डिसिजन आहे. ते आपल्या डिसिजनसोबत ते स्वतः जर सॅटिस्फाईड असतील, ॲब्सोल्युटली दुसऱ्या कोणालाही काहीही प्रॉब्लेम असण्याची गरज नाही. नक्की मॅडम. मी आता तुम्हाला असं विचारेल की स्मार्ट वर्क किंवा नेमका स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करताना अभ्यास कसा करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अभ्यास फार व्यवस्थितच करायचा. एकतर व्यवस्थित आपला टाइम टेबल असला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्या विषयाला किती वेळ देणं गरजेचं आहे हे सुद्धा व्यवस्थितरित्या आपण कॅल्क्युलेट केलेलं असलं पाहिजे. आणि तसा अभ्यास करत असताना अट्रॅक्शन्स जरी भरपूर असतील, कारण दुर्दैवानं आताच्या ह्या पिढीसमोर भरपूर सारे अट्रॅक्शन्स आहेत. म्हणजे हातातला अँड्रॉइड मोबाईल हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे की अभ्यासासाठी सुद्धा कदाचित तोच मदत करतोय. महत्त्वाचे रेफरन्सेस देण्यासाठी आपण गुगलवरच जातो मोबाईलवरून, पण तरीसुद्धा तोच आपल्याला डिस्ट्रॅक्शनचं कारण ठरतोय. मग अशा वेळेस सेल्फ डिसिप्लिन खूप महत्त्वाचं येतं
आणि सेल्फ डिसिप्लिन ठेवून अभ्यास केला पाहिजे. त्याचा फायदा डेफिनेटली होतो. मॅडम, आता ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत हां. किंवा जे विद्यार्थी आता अभ्यास करत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी तेच सांगेन की खरंच स्पर्धा परीक्षेमध्ये यायचा तुमचा स्वतःचा विचार आहे का हे चेक करा. आई वडील म्हणतात, मित्र सगळे तेच करू लागले म्हणून मला करायचं, हे अजिबात नको. आणि जर तुमचं पर्सनल डिसिजन असेल की येस मला यायचंच आहे, तर मग मी असं म्हणते की बरेच मुलं म्हणतात की इतके अटेम्प्ट आहेत ना, मग शेवटच्या अटेम्प्टमध्ये मिळालं तरी चालतं. नाही, तेव्हा आपलं ध्येय हे असलं पाहिजे की पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला का नाही मिळणार, आपण स्वतःला का लिमिट्स घालून ठेवतो. सो पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण एखादी पोस्ट मिळवणं आणि 5-6 अटेम्प्ट नंतर मिळवणं याच्यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे तेवढे प्रमोशन, तेवढ्या पुढच्या संधी, तेवढी वरची पोस्ट, सगळंच आपण मागे जातो ना. सो बिग ड्रीम ठेवलं पाहिजे आणि ते अचीव करण्यासाठी 100% आपलं पोटेन्शियल आपण दिलं पाहिजे. नक्कीच. मॅडम, तुम्ही आता स्नेहालयला भेट दिली आहे, हो. तर स्नेहालय तुम्हाला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लगतचा जिल्हा अहमदनगर, त्याच्यामध्ये एवढी मोठी इन्स्टिट्यूट आहे जी सगळ्या अशा स्तरांसाठी काम करते ज्यांना समाजाने कुठेतरी सोडून दिलंय किंवा मुख्य प्रवाहामध्ये त्यांना येऊ देत नाहीये. त्या प्रवाहासाठी स्नेहालय इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करते. दिव्यांग, प्रॉस्टिट्यूट किंवा चाइल्ड मदर्स. मला फार फार समाधान वाटलं की आज या मुलाखतीच्या निमित्तानं मला भेट देण्याचा योग आला आणि असं काम चालतं हे मलाही कळालं. जेणेकरून बरेच जण असेही असतात ना की त्यांना कुठेतरी मदत करायची असते, भलेही वेळेची असेल, पैशाची असेल, पण ते आपण म्हणतो ना सत्पात्री दान गेलं पाहिजे. तर येस, इथे सत्पात्री दान आहे ह्याची मला गॅरंटी आहे आता की इथून खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतंय आणि मुख्य प्रवाहात त्यांना आणण्याचा प्रयत्न पण केला जातोय. मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आत्तापर्यंतचा तुमचा प्रवाससुद्धा तुम्ही इतका छान आमच्यासोबत शेअर केला, त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि आमच्या रेडिओनगरच्या पूर्ण टीमतर्फे तुमचे धन्यवाद मानते. थँक्यू रेणुका. आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना